राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे राजकीय शक्ती प्रदर्शन करणारं निमित्त आहे। सुनील तटकरे यांना भारतभूषण या जागतिक पुरस्काराबद्दल रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। हा सोहळा रायगड जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातला एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे। हा कार्यक्रम रविवारी पार पडणार आहे। या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे तसंच शहरातले राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ कोठारी आदी जण जोरदार मोर्चे बांधणी मेळाव्याच्या दृष्टीने करत आहेत। त्यामुळे याच मेळाव्यातून आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत। त्यामुळे याच मेळाव्यातून राष्ट्रवादीचे मान्यवर नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। सुनील तटकरे यांना पुरस्कार मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना जोश, उत्साह आहे। त्यामुळे तटकरे यांच्यासाठी सुधाकर घारे जोरदार मोर्चे बांधणीचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत। कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि सर्वांचे लाडके आपले आदरणीय नेते श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना लंडन येथे लोकमतच्या वतीने भारतभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्या निमित्ताने त्यांचा संबंध देशभर कौतुक होत आहे। आपल्या रायगड जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या वतीने सुधाभाऊ घारे हे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये 21 तारखेला रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचा भव्य सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या पोलीस मैदानामध्ये त्याची जय्यत तयारी सुरू आहे, कारण आपले भाग्य विधाते आहे आणि दूरदृष्टी असणारा नेता याचा यथोचित सन्मान झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे। भव्य असा मंडपाची उभारणी या ठिकाणी चालू आहे। तालुक्याचे अध्यक्ष दीपकजी श्रीखंडे या ठिकाणी उपस्थित आहे। मी सर्व जनतेला, नागरिकांना आवाहन करतो की आपण या प्रसंगी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष श्री प्रफुल्लभाई पटेल आहेत। त्याचप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, आपल्या मंत्री आदितीताई तटकरे आहेत, आमदार सुनीलजी शेळके असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। आणि हा कार्यक्रम या रायगड जिल्ह्यामधला आत्तापर्यंत न झालेला असा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। तरी सर्व नागरिकांनी, सर्व लोकांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहावे। रविवारी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे, तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी आपणास नम्र विनंती करतो। सर्वांना आवाहन करत आहे कर्जत तालुक्यातील जनतेला की सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांना लंडन येथे लोकमतच्या वतीने एक पुरस्कार देण्यात आलेला आहे, भारतभूषण। 130 कोटी लोकसंख्येमध्ये 5 लोकांना निवडण्यात आलेलं आहे आणि त्या 5मध्ये आपल्या रायगडचे भाग्यविधाते सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब हे आहेत। हे सर्व रायगडाचा एक अभिमान आहे आणि ही एक अभिमानास्पद कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। तर सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या माध्यमातून कर्जत येथे हा सोहळा इथं ठेवलेला आहे। त्यांच्या पुरस्कारासाठी मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। आणि इथे ही जी जय्यत तयारी झालेली आहे तुम्ही सर्व बघू शकता। सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या माध्यमातून ह्या सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर सर्व जनतेंनी कृपया करून, खरं तर तसं भेटलं कर्जत शहरामध्ये आज 15 वर्षापूर्वी आपण काँक्रिटीकरण बघितलं आहे। हे काँक्रिटीकरण करण्यामागे फक्त सन्माननीय सुनीलजी तटकरे यांच्यामुळे हे होऊ शकले। तसंच कर्जत शहराच्या सर्व लोकांना मी विनंती करतो की हा कार्यक्रम आपल्या शहरात होत आहे। जरी हा कार्यक्रम राष्ट्रवादी जिल्ह्याच्या वतीने असेल तरी आपण शहरातले सर्व नागरिक आणि सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत।